नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी सरकार एका मॉडेलवर काम करत असल्याचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी सांगितले, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होईल असंही ते म्हणाले. नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर सुमारे 400 शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना असं म्हणाले की शेती ते ग्राहक या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यास मदत होईल. कांदा पिकावर तणनाशक फवारल्याने देवळा तालुक्यातील मेशी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 100 एकर तर कळवण तालुक्यातील निवाणे वरवंडी परिसरात जवळपास 50 असे 150 एकर कांदा लागवडीमध्ये 100% नुकसान झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षांपासून पडीक जमीन विहितीखाली आणून तेथे उच्च तंत्रज्ञान आंबा आणि विदेशी फळ संशोधन केंद्र प्रकल्पाअंतर्गत 100 हेक्टरवर फळबाग लागवडीचा प्रारंभ हा प्रजासत्ताक दिनी रविवारी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते आंबा रोपटे लावून करण्यात आलाय. देशाच्या साखर उत्पादनात गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत यंदा घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सारख्या मातब्बर राज्यांमध्ये यंदा साखर उत्पादन कमी होत असल्याने याचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. ॲग्री मंडी या विश्लेषक संस्थेच्या मतानुसार यंदा देशाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 लाख टन साखर कमी होऊ शकते. 4 वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच 300 लाख टनाच्या आत साखरेचे उत्पादन येण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात 40 रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची घाऊक विक्री 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे होते. महागाव तालुक्यातील माडकिन्ही गावात गाजर लागवड होते. या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दर काहीसे समाधानकारक असल्याचे सांगितले. यंदा सोयाबीन काढणीच्या वेळी व नंतर देखील पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे गाजर लागवडीचा हंगाम काहीसा लांबणीवर पडलाय. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली असून युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनरमधून 8,309 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीत शेतकरी पुढे येत असल्याची माहिती ही कृषी विभागाने दिली आहे. यंदा द्राक्ष हंगामाला निसर्गाचा सतत अडथळा आला होता. त्यातच निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या फळ छाटण्या सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान होतात. मात्र या दरम्यान अवकाळी पावसामुळे फळ छाटणीला विलंब झाला. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देताना आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. 1000 ठिकाणी जैवनिविष्ठ स्त्रोत केंद्रांची स्थापना करून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरीने कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांनी देशी गोवंश वृद्धीला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे सेंद्रिय नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढविण्यासोबत रसायन अवशेष मुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होईल. हळदीची काढणी आता देशातील काही भागात सुरू झाली आहे. तसे हळदीच्या दरातही नरमाई पाहायला मिळते. हळदीचा बाजार आता 10,000 ते 12,000च्या दरम्यान दिसतोय. बाजारातील हळदीची आवक वाढल्यानंतर दरावर काहीसा दबाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर हळदीच्या दराला चांगला आधार मिळेल. यंदाही हळद विक्रमी दराचा टप्पा गाठू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.